Bhagavad
देवताईचा करी उपकार देहाचा विसर पहाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा भरवे केशे राजा पवारे भावदे चित्ता राखे पाया पासे सकळ वृत्तीसे अखंडित आस भय चिंता लज्जा काम क्रोध थोडावा संबंध याचा माझा मागणे ते एक हेच आहे आता नाम मुखे संत संगदे तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा भरवे केशे राजा कळवाले ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवगिरिचिनुतं शरण्यं भृत्यारत्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं श्रीसन्ताचिया देवाताईसा करी उपकार देहाचा विसर पाणी माज तरीच हा जीव सुख पावे माझा भरवे केशे राजा कवाले प्रस्तुत
सेवेकरता घेतला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा भगवंताकडे मागणी मागणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला. तुकोबाराय या अभंगात असं म्हणतात, हे देवा, मी तुझ्याकडे एकच मागणी मागत आहे. देवा, आता ऐसा करी उपकार आणि देहाचा विसर पाडी माझ. ऐसा हे पद इतर सर्व मागणीची व्यावृत्ती करतो. ऐसा हे पद व्यावर्तक आहे. देवा, हे देवा, संबोधन, हे देवा, माझ्यावरती तू आता असा उपकार कर की जो असा आहे की मला माझ्या देहाचा विसर पडू दे. विसर पा का? त्याच्याशिवाय माझा जीव सुखरूपतेला प्राप्त होणार नाही. हे मला तुझ्या कृपेने चांगलं समजलेलं आहे. तरीच हा जीव सुख पावे माझा आणि बरवे तिचे राजा करू आले. म्हणजे सुखरूपतेला प्राप्त होण्याकरता देह आणि देहाचा भाव, देहाचा संबंध हा फार मोठा प्रतिबंध आहे आणि म्हणून मला देहाचा विसर पा. धाव दे चित्ता, त्याकरता माझं चित्त अतिशय सैल होईल. अत्यंत इकडे तिकडे चंचल रूपाने धावत आहे. तर माझ्या चित्ताला तू असं कर, धाव दे चित्ता, आणि तुझ्या पायाजवळ राख, म्हणजे तुझ्या पायाजवळती इथं तू ठेव. असा काही प्रयत्न कर की माझं चित्त तुझ्या चरणाजवळ राहील. असं काहीतरी मग तू कर, असं मला दे. धाव दे चित्ता राखे पायापाशी आणि सकळ वृत्तीचे अखंडे. 2 शब्द महत्वाचे आहेत. सकळ वृत्ती म्हणजे ज्या पंच ज्ञान इंद्रियाच्या वृत्त्या आहेत आणि पंचकर्म इंद्रियाच्या वृत्त्या आहेत. सर्व वृत्त्या किंवा विकारात्मक असणाऱ्या वृत्त्या, सर्व वृत्त्या ह्या तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहो आणि त्या अखंड राहो, अशी माझी तुकारामाने केली आहे. आणि तिसरी गोष्ट, आस म्हणजे आशा, अपेक्षा, आस, भय, चिंता, लज्जा, काम आणि क्रोध हे षड विकार यांचा माझा कायमचा संबंध तोडत ही 4थी मागणी महाराजांनी या ठिकाणी मागितलेली आहे. महाराज म्हणतात, या विकारात्मक वृत्ती माझ्या सगळ्या तोडून टाक आणि मला एकच दे. मागणे ते एक हेच आहे. आता काय मागायचंय? फक्त तुझं नाम माझ्या मुखामध्ये येऊ दे आणि सदा सर्वदा मला संत संग घेऊ दे. प्रमावृत्तीच्या संत महात्म्यांची संगती दे आणि तुझ्या नामाबद्दल मला प्रेम दे आणि तुझ्या नामातलं अखंडत्व दे. अशा 2 मागण्या चरणात महत्वाच्या केल्या. आणि शेवटची 6वी मागणी तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मी तर असा बहिर्मुख आहे, मी असा अडाणी आहे आणि म्हणून मी जी सेवा करेन ती सेवा सहज स्वभावता निसर्गतः काय होईल? माझा स्वभाव असा आहे लोकांना देखावा दाखवण्याकरता. माझी सगळी वरपंग सेवा आहे, माझी सगळी ढोंगाची सेवा आहे. पण देवा, मी ढोंगिनी सेवा करीन, मी वरपंग सेवा करीन, मी सगळी चुकीची करीन. पण तरी सुद्धा तू त्या तुझ्या सामर्थ्याने ती गोड कर आणि ती अंतर्मुख करून घे, कारण ते तुला शक्य आहे. आणि म्हणून तुका म्हणे नको वरपंग सेवा, तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा. म्हणजे घ्यावी शब्दात काय? ती मी केलेली वरपंग सेवा ही सर्व भाव शुद्ध करून घेतो. म्हणजे या ठिकाणी ही 6वी मागणी महाराजांनी मागितलेली आहे. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. तुकोबारायांनी या अभंगामध्ये जेवढा गाथा लिहिला त्या सर्व गाथ्याचं सार, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, संत आणि संत वाङ्मय काय असेल नसेल त्या सर्वाचं सारभूत
एका अभंगात आणलेला आहे. यातून काही शिल्लक विषय राहिलेला नाही. जे जे करायचे दोनच गोष्टी असतात परमार्थात करायच्या. सगळं वाईट निवृत्त करायचंय आणि भगवत प्राप्ती करायची, आणि याच्या अनुषंगाने बाकीचं सगळं असतं. या दोन्ही गोष्टी आहेत. मग या ठिकाणी तरच माझा जीव सुखरूपतेला प्राप्त होईल, म्हणजे तुझ्या स्वरूपाला प्राप्त होईल, ही मुख्य मागणी. का देवा माझा असा काही देहाचा विसर पार जेणे मी सुखरूपाला प्राप्त होईल. देवा माझं चित्त असं तुझ्या चरणाच्या ठिकाणी ठेव का जेणे मी सुखरूपतेला प्राप्त होईल. देवा माझे सगळे शरीरविकार सगळे निवृत्त कर जेणेकरून माझा जीव सुखरूपतेला प्राप्त होईल. मला असं काही नामातलं प्रेम दे, अखंडता दे की जेणेकरून माझा जीव सुखरूपतेला प्राप्त होईल. आणि मला अशा संतांची संगती दे का जे सहजरित्या त्यांच्या कृपेने त्यांच्या संगतीने माझ्या स्वरूपाला सुखरूपतेला प्राप्त करून देते. अशी संतांची संगती दे. आणि माझी बहिर्मुख सेवा ती असे अंतर्मुख शुद्ध करून घे तर त्याने माझा जीव सुखरूपतेला प्राप्त होईल. अशा सगळ्या मागण्या ह्या भगवंताकडे तुकोबारायांनी माझा जीव सुखरूपतेला प्राप्त होईल याकरता सगळ्या मागितलेल्या आहेत. आता विकाराचं झालं, वृत्तीचं झालं, आणि देहाचा देवभाव दूर कर हे झालं, संत संग झालं, नामभक्ती झाली, सेवा झाली. आता याच्यापेक्षा गाथ्यात अजून लिहिलेच काय आता दुसरं. म्हणून या अभंगात संपूर्ण गाथ्याचं सारभूत असा आहे. आणि शिवाय शेवटचं चरण असं मजेशीर आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा. मग आता आपल्याला हे सर्व सप्ताह करायचा आहे, पारायण करायचंय, हे सगळं करायचंय, एवढ्याच करता करायचं. महाराजांना सांगितलं, महाराज आम्ही सगळे भोंगीच आहोत, आम्ही सगळे वरपंगीच आहोत. कोणी महाराजांच्या धाकाने आलेलं आहे, कोणी आता घरी काही कामच नाही म्हणून आलेलं आहे, मग कोणाला करमत नाही म्हणून आलेलं आहे. आता कोणी शेजारी चालली तर मग लोक आपल्याला नाव ठेवते, माझ्या पुढे जाईल ना मग ती म्हणून आलेली आहे. आता कोण नाना प्रकारच्या निमित्ताने आलेले आहेत. आम्ही काय एवढे मोठे साधू आहेत का, आणि आम्ही काय एवढे मोठे अंतर्मुख आहेत का, तुम्ही तसे आम्ही आणि का ओरसल्या मग आम्ही. तुम्हाला काही कारण नाही तर आम्हाला पण काही कारण आहे. आम्हाला वाटलं मग सगळे लोक भांडार डोंगर गेले, सत्य केली, आपण कसं काय मागले असले, आपण तसे असले महाराज, आपण तर लय मोठे महाराज आहे आणि आपल्याला काही कमी आहे. मग उचला हे पण उचला ना, उचल मग तू उचलतोस मग असं. मग हे का कसं करता करायचं तर काय नाही, हे सगळं वरपंगच असतं. यातलं हे सगळं दुकान मांडलं. दुकान शब्दाचा अर्थच आहे विक्री. त्याला काय म्हणतात विक्री. आणि विक्री म्हटलं का गिरायक आली, मग हे सगळं तेच असतं. मग यात वरपंगपणा येतो. मग हे चटया अशा पाहिजे, मंडप तसा पाहिजे, गोल असा पाहिजे, माहितच तसा पाहिजे, आमचं तुमचं तसं पाहिजे. आता साधं असतं बिगडच चालतंय का नाही. सेवाच करायची होती, त्या शेडमध्ये येऊन विठ्ठल 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 सेवा झालीच असते. हे ठोंग कशा करता ढोंग येते. पण मग हे घडणार आहे असं, हे सर्व ढोंग घडणार आहे. हो, मग महाराजांच्या या भूमीचं सामर्थ्य असं आहे की त्या सामर्थ्याने महाराजांच्या कृपेने जरी हे बहिर्मुख असले तरी महाराज त्याचं अंतर्मुख करून घेतील. आणि म्हणून या अभंगाची निवड केली कीर्तना करता. तुकोबांनी या अभंगामध्ये 6 प्रकारच्या मागण्या मागितलेल्या आहेत. पहिली आहे माझ्या देहाचा विसर करू दे. दुसरी आहे माझं चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर ठेव. 2. तिसरी मागणी आहे सगळे विकार दूर कर. तिसरी मागणी. 4थी मागणी आहे तुझं नाम माझ्या मुखामध्ये दे. आणि 5वी मागणी आहे संतांची संगती दे. आणि 6वी मागणी आहे माझी सेवा वरपंग अष्टरी शुद्ध करून घे. अशा 6 प्रकारच्या मागण्या तुकाराम महाराजांनी या ठिकाणी अभंगात मागितलेल्या आहेत. तुकाराम महाराज भगवंताकडे मागतात, पण हे महाराजांच्या स्वभावात नाही, हे निसर्गता नाही, हे परमार्थाला शोभतही नाही. आणि तुकोबांनी याच्यावरती सडकून टीका केलेली आहे. काय सडकून टीका केली आहे. देवा मागण्यासारखं ह्या जगात काहीच नाही. मागायचं तर काही तथ्य असलं पाहिजे.
बर ये तुझ्याकडे आम्ही मागतो असं तुझ्याकडे काय नाही, तुझं भिकार बंबू भरायला कटीवर हात देऊन तुलाच खायला नाही, आणि मग आम्हाला तू काय देणार आहेस? आम्हाला मागायचं ते तुझ्याकडे नाही, हे महाराज निपसून सांग. दुसरी गोष्ट, मागणं हे काय आमच्या परंपरेत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, पृथ्वी तळ राज्य मत मी नेघे लेणी हे ही पद, रामकृष्ण वाचे गोविंद हाच छंद तुझ्या पंथी. पृथ्वीपासून वैकुंठापर्यंत आम्हाला कोणी काही देऊ लागलं तर आमच्या परंपरेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेत मागणं हा काय हे विषय नाही. म्हणजे आमच्या परंपरेत मागणं ही नाही ती. आणि दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट काय आहे, पहिले काय सांगितलं, मागण्यास माग तुझ्याकडे मागण्यासारखं काही नाही, जगात मागण्यासारखं काही नाही. दुसरी गोष्ट, आमच्या परंपरेत मागायची परंपरा नाही, पद्धती नाही. आणि तिसरी गोष्ट, जी माणसं मागतात त्यांना समाजात काही किंमत असते का हो? त्याला काही किंमत नसते. आताच्या काळात ते संपलं. आमच्या लहानपणी नेहमी मागायचा प्रसंग यायचा, म्हणजे काहीतरी वाटी घेण्याची, ते मला फळीभर मीठ दे, असं फळीभर मीठ दे, फळीभर तेल दे, मग भगुरभर पीठ दे, असं काहीतरी, मला गावाला जायचे तुझं लुगडं दे, मग मला तुझा शर्ट दे, असं सगळं मागायचं. काय माग कोणी कोणाला मागायचं बोलवलं तर नाही, तुला बोलवलं ते लोकांची गोष्ट सोडा. कोणी मागायचं उपाशी बसते पण त्याला मागणार नाही, कारण का खिशे गरम आहे, वातावरण बदललंय सगळं. आज कोणी मागायचंच नाही महाराज. म्हणजे मागायची परंपरा ही आमच्यात परंपराच नाही, ही मागायची नाही. मागितलं तर समाजात त्याची उपेक्षा होते. कोणी मागणारा मनुष्य असला की तिकून तो मागायला काहीतरी आला, याला समजलं रे समजलं, काही मागच्या दारात तरी निघल, नाहीतर मग आधीच उत्तर शोधून ठेव, याला काय म्हणून नाही म्हणायचं, कसं फिटवायचं नाही. असे मागणाऱ्याची काही जे समाजात किंमत नसते. आणि चौथी गोष्ट अशी आहे, जो मागतो तो शास्त्रामध्ये भक्त ठरतो का? जो भक्त असतो तो मागत नाही, आणि जो मागतो त्याला भक्त म्हणत नाही. म्हणजे भक्ताचं लक्षण सिद्ध होत नाही, समाजात त्याला किंमत राहत नाही, आमच्या परंपरेत मागणं नाही, आणि मागण्यासारखं तुझ्याकडे काहीच नाही, मग मागितलं का? जी वस्तू मागायची त्यात काही तथ्य असलं पाहिजे, काही तथ्य असलं पाहिजे, नाही का नाही? एका माणसाने पेटी बंद करून आणली आणि मग आता सगळे पोरं समजा आमचे विद्यार्थी, हो मला द्या, हो मला द्या, मला द्या, मला द्या, लोकांना लागले, तोडायला लागली, म्हणायला लागली, मला दे, मला दे, मला दे. त्यांनी पेटी उघडली आणि नेरला उंदीर काढला. मग आता घेईल का कोण? कोण नाही घेणार. का घ्यायसारखी वस्तूच नाही. मग घ्यायसारखी वस्तू नाही, जगात काय असं घेण्यासारखं, काय आहे मागण्यासारखं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, जे जे देखने सक हे स्वप्नीचे मृगजाळ, हे सगळं दिसतं, हे स्वप्नीचं मृगजाळ आहे, हे सगळं दुःखच आहे. यात मागण्यासारखं काही नाही.
आणि पांडुरंगाकडे जर मागायला गेलं तर तुम्ही मागून मागून काय मागतात? जे मागायचं ते काही झालं तर जगातच असणार आहे का नाही? दुसरं काय मागणार आहे? तुम्ही जगातच मागणार आहे. आणि दुःख कोणी मागतं का हो? जगात जेवढ्या वस्तू आहेत त्या सर्व दुःखान्वित आहेत. तुम्ही जगातली कोणती वस्तू जी अविद्या कार्य आहे, जी माया कार्य आहे, ती वस्तू दुःख देते. तिचं स्वरूप दुःखच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, केव्हा तरी कोणत्या तरी रूपाने, मी सजीव असो की निर्जीव असो, त्या वस्तूचा संबंध केला का तिचा एकच फटका असतो, दुःख देणे. आता काय माहीत सुंदर आहे बरं का नाही? फक्त तो हातातून खाली पडावं आणि मग कार्यक्रमाचा धिंगाणा व्हावं आणि मग महाराज पेढी वाटते वा 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 वा. होत आहे का असं? नाही होत असं. मग आता जगातली अशीच गोष्ट आहे. कोणती वस्तू असली काही वेळा त्या वस्तूचा वियोग झाला किती दुःख देते आणि काही वेळेला संयोग झाला किती दुःख देते. असं म्हणजे कोणाला एखादा दगड काय टपकून डोक्यात पडला मग त्याला आनंद होतो काय? काही गोष्टी संयोगाने दुःख देतात तर काही गोष्टी वियोगाने दुःख देतात. मग चेतनाची पण तशीच गोष्ट आहे. मित्र शत्रू होतात, मित्र शत्रू होऊ शकतात. पत्नी अर्धांगी असणारी ती एक दिवस शत्रू बनते. मुलगा हा स्वतःचा आत्मा असणारा तो एक दिवस शत्रू बनू शकतो. पण तो याचा नियम नाही. बनू शकतो कदाचित, कारण ते भिन्न आहे ना, तो भिन्न आहे ना ते. आणि त्यामुळे जगातली सगळी वस्तू कोणतीही दुःखान्वित आहे, दुःखान्वित आहे. आणि मग देवा तुझ्याकडे जर मागायचं ठरलं तर काय दुःख मागू काय? तुझ्याकडे दुःख मागण्यात काय अर्थ आहे? बस दुसरं काय मागावं तर तुझ्याकडे फक्त एकच आहे. कोणाला तर आमच्याकडे आले लोक सोनारी समजा असलं सोनारी. आता काय करतील सर? काय करतील? ग्रंथ, तार, पकवास, काय चोरतीलच काय तिथं? मग मावाच्या कुलूप लावायचं काम असते. कधी कुलूप लावलंच नाही. कशाला कुलूप लावलं नाही? लावायचं काम आहे. पोटे यार खिमवाडीचे असं. तर काय कुत्र मानला जायचं काय विषय नाही तिथं. पुढे काय असतं ते. त्यामुळे काय चोर काय घेईल असलं पाहिजे की तिथं काय ते. मग तसं आता भगवंत आपले मागायचं ठरलं तर काय मागणार? ते महाराज म्हणतात मी मागवायचे तुझं पाशी नाही, जरी तो भितोशी पांडुरंगा. महाराज म्हणतात रिद्धी सिद्धी हे मुख्य तुझे भांडव, हे तो आम्हा बोल भक्ती तुझे भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे आम्ही मागवायचे तुझपाशी नाही, जरी तो भितोशी पांडुरंगा. आणि म्हणून भगवंताकडे काही मागण्यासारखं नाही. दुसरा मुद्दा असा आहे, एखादी गोष्ट परंपरेने करावी लागते. ती पटू न पटू, फायदा असो नसो, पण परंपरेने ती गोष्ट करावी लागते.
गरजेची म्हणून, गंमत म्हणून, मजा म्हणून पंचमी आली की महिला नवे लुगडे नेसतात आणि त्या वावरात जाऊन दूध वाटतात. त्यांना आमच्याकडे का वाटतात तिथे नागाच होतात. आपल्याला काय माहित हो, आपल्याला काय माहित हो. अशा किती गोष्टी सांगू तुम्हाला परंपरेच्या. त्याला काय अर्थ नाही, त्याला काय तथ्य नाही, पण ते करतात. हे असं का परंपरे. पोळा आला आता बैलाला लोक या कशात त्याला बैलाला सजवतात. ते मारुतीच्या मंदिरी पुढे घेतात आणि आमच्याकडे मामा पद्धत अशी की मारुतीच्या मंदिरी पुढे न्यायचा आणि सगळ्या गावाचा बैल जमला का आणि मग लागते की तोंड काढला का असा ठोकायचा, सगळ्याच पुढे काढायचं दाखवायचं. ते मग त्या मला लहानपणी आमची वडील ह्या शेवटी बैल जायचं बरं का. आपण काय पाठी ते पाटल्याची बैल कळत असते आपण नको आणि मी नाही थोडं जाऊन देतो. आणि मी एकदा काय झालं मग ते जाऊन करूच नाही दिलं आणि मग मी घरी गेलो म्हणलं काय नाही सांगितलं म्हणलं काकू ताते मग बैल जाऊन करूच नाही दिलं. मग काय काय असा पोळा झाला आपला पोळाच नाही झाला. मी आज बैलाला हाणलो पण नाही म्हणजे पहा पोळ्या म्हणजे पोळ्या दिवशी बैलाला हाणलं नाही मुंगडी पारणारच झाला. याचा अर्थ काय परंपरेला काय अर्थ नाही. काही गोष्टी परंपरेने आता तुम्ही त्याला काय अर्थ नाही पण परंपरेने करायला असा प्रकार आहे. कळू न कळू पटू न पटू काहीच्या घरात पंढरपूरची वारी असली मग परंपरेने आमचा बाप जात होता. मातेने वचन दिलं, वचन घेतलं माझं तुम्ही माझी वारी चालवशील का. मग ते बापाला वचन देऊन फसतो तशी सुट्टीच मिळत नाही. तारखा खूप जास्त असल्यामुळे काय होतं वारीला पण जाताच येत नाही. कीर्तन टाकून कसं आहे एक माणसाचा उद्धरच त्यामुळे आता कीर्तन टाकून पारायण तरी कसं काय करावं. अशा मोठ्या लोकांच्या पण फार समस्या उभ्या राहतात. फार मोठ्या समस्या उभ्या राहतात. तुम्ही हसता काय तुम्ही समस्या उभ्या राहतात. महाराजांची परंपरा परंपरेने गोष्टी कराव्या लागतात. महाराज म्हणतात आमच्यात तशी काय परंपरा नाही हो. देवाला नारळ फुल घेऊन जायचं आणि हे देवा आमचा बापाने मागितलं मी तुला मागतो असं आमच्यात काय नाही. वडिलांचे काही मागणे हे आभाळी वडिलांची मागणे हे आम्हा अनुची वडिलांचे रीत जाणत असो. आणि म्हणून परंपरेतली ती गोष्ट काय बसत नाही. तिसरा मुद्दा असा आहे मागण्याची काही किंमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात. महाराज म्हणतात भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने गाजीरवाणी आईशी आशी जेने आईशी नारायणे उपेक्षिले सर्वथा. भगवान तिची उपेक्षा करतो. मागणाऱ्या भक्ताची भगवानच उपेक्षा करतो. आणि म्हणून मागितलं तर त्याला कोणी त्याची उपेक्षा समाजातही उपेक्षा होते, परमार्थातही त्याची उपेक्षा होते. आणि म्हणून तुकाराम महाराज पण असं म्हणले तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने
नसरे जेणे धिकत्याचे. 3 मुद्दे झाले. तर चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे, जर भक्ताने काही मागितलं तर त्या भक्ताचं भक्तपणच खलास होतं, त्याचं भक्तपणच खलास होऊन जातं. कारण भागवतापासून तर महाराजांच्या गाथ्यापर्यंत कोणत्या संतांनी मागितलं असं तुम्हाला कुठेही वाङ्मयात पाहायला मिळायचं नाही. कधीच नाही मागितलेलं, कधी नाही मागितलेलं, कधी स्वतःबद्दलचं नाही सांगितलेलं. मला समाजाने त्रास दिला, माझा प्रपंच असा होता, यातलं स्वतःबद्दल देहाच्या संबंधी तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, निळोबाराया आदी करून आपल्या मराठी संतांनी, जे अजून कोणी संत असतील त्यांनी चुकून सुद्धा शब्द, एक शब्द नाही काढला. समाजाने त्रास दिलेला, देहाचा त्रास झाला, गरिबीचं म्हणा, काय आम्हाला कमी पडलं म्हणा, आणि जेव्हा तो आमचं असं कर, नाही नाही, मग त्याचं भक्तपण संपलं, त्याचं भक्तपण संपलं. ही इतर सर्व संप्रदायाची, इतर पंथाची, वारकरी संप्रदायाची ही खासियत आहे. तुम्हाला म्हणतो हीच खासियत. आणि जे भिकाऱ्यासारखे मागतात त्यांना भक्त म्हटल्या जात नाही. मागणारे ते असतात, हे भिकार लोक. कोणते? गणपतीचे भक्त, दत्ताचे भक्त, देवीचे भक्त, गजाननाचे भक्त, शिर्डीचे भक्त, हे सगळे. मग ते काय आता ते बोलायचं काय काम नाही. आणि मग हे सगळं असं आहे. तुम्हाला वाटतं महाराज तुम्हाला त्या देवांचीच लय अडचण होती, पण तुम्ही तेच म्हणता. मी काय म्हणत नाही. तुकाराम महाराजांनी तसं लिहिलंय आणि तसं घडलंय. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, रंडी चंडी शक्ती मध्यमांस भक्षिती, गणोबा विक्रा लाडू मोदकाचा काळ. आता हे असं आहे, भैरव खंडेराव रोटी सुटी साठी झाले देव, बेताळे फेताळे जडो त्यांचे तोंड काळे. तुका म्हणे तैसा नव्हे पंढरीराव, आणि तो या देवांचाही देव. आता याच्यामध्ये सगळं असंच आहे. महाराजांनी मागितलेलंच नाही. भक्त आणि ती गोष्ट एकीकरण कधी राहत नसतं. शत्रुत्व मित्रत्व तेज तिमीर, बर्फ कधी थंड नसतो, बर्फ कधी उष्ण नसतो, आणि अग्नी कधी थंड नसतो. कारण दोन विरुद्ध धर्म आहेत. आणि म्हणून एका वृत्तीत एकाच काळात दोन विषय असं कधी घडू शकत नाही. अत्यंत विरुद्ध गोष्ट. भगवंताची भक्ती करतो आणि काही मागतो, मग ती भक्ती कलंकित होते. तसं काही घडत नाही. भागवतामध्ये असं होतंय, न पारमेष्ठ्यम न मयोगेष्ठम न साधुं साधिपत्यम न योग सिद्धिर पुनर्भवा मय पितात्म्यच्छति मद्विना अन्यत्. भागवताच वर्णन केले भक्ताचं, त्याला भक्त म्हणतात. न पारमेष्ठ्यम न महेंद्रकृष्णम न सार्वभौम न रसाधिपत्यम न योग सिद्धी न पुनर्भवा, म्हणजे मोक्ष. अपुनर्भवा, न पुनर्भव म्हणजे अपुनर्भव. मयर्पिता म्हणजे मला ज्यांनी संपूर्ण शरीर समर्पित केलंय, त्या माझ्या वाचून ते जगात काही मागत नाही. मग त्याला भक्ताचं लक्षण देतात. तुकाराम महाराजाला भगवंतांनी एकदा असंच चिंतित धरलं होतं. महाराज तुमची फार सेवा झाली, मग तुम्हाला काय देऊ, काय पाहिजे तुम्हाला? महाराज म्हणले आम्ही वारकरी माणसं काही मागत नसतो, नाही काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. महाराज म्हणले काय नाही पाहिजे मला. मग बरं म्हणजे मग मी देऊ का? मग महाराज म्हणजे तो द्यायचं ना, द्या मग काय द्यायचं. मग जेव्हा भगवंतांनी यादी मांडली, मग तुम्हाला म्हणले ब्रह्मदेवाचं पद देऊ का, इंद्रदेवाचं पद देऊ का, मग भूतलाचा राजा करू का, चक्रवर्ती राजा, मग पातळीचा अधिपत्य देऊ का, मग योग सिद्धी तुम्ही अशी वाळूची साखर आणि फुलाचा बुक्का आकाशात उड्डाण करायचं, असं वर आसन लावायचं, अशी योग सिद्धी देऊ का तुम्हाला, मोक्ष देऊ का? हे सगळ्या मागण्या तुकाराम महाराजांच्या पुढे भगवंतांनी मागण्या. मग तुकारामाने त्याचं उत्तर दिलं, परमेष्ठी पदा वारकरी तुच्छ माहिती सर्वदा, तुच्छ माहिती सर्वदा. म्हणजे ब्रह्मदेवाचं पद असेल तर त्याला आम्ही लातानी ठोकरतो. मग इंद्राचं पद, इंद्रायणी लोक टिपा करता मला ते पाहते होते त्याच्या आरती कोणती आरची वर्षा हा ती आरची वर्षा मामा आमची त्या आमची दिल्ली थांबत त्या कॉलेजमध्ये, त्याने तिथं नुसती शूटिंग केली. तर त्या ते सर सांगत होते आम्हाला ती खोली ते झाड पार वैतोगून गेलो चालत, ते बंद करायची वेळ आली. म्हणजे आम्हाला तिथं भागच बंद करून ठेवला का ते कोणी आले का त्या झाडाला तिथं फोटो काढायचे
आणि त्याला गैरफेज घालते तर त्याच्याकडे पाहते लांबून पुणे मुंबई लोक यायला लागले. आता त्या पुरीची पात्रता केवढी, तिचं शिक्षण केवढं, तिची अक्कल केवढी, तिच्या पाहण्याकरता एवढं मी बघ आता पालन करून मला कोणी पाहायला पण मी ते म्हणजे बोलवते बा आमच्या घरी, मी त्यांच्या घरी जाईन पाहायला मला कोणी पाहिलं मामा हे कसं कळायला. इंद्रायणी देतो मा भगवान म्हणजे इंद्रायणी अमरावती इंद्राची अमरावती इंद्रायणी सगळं तुम्हाला देतो. तुकोबाईने उत्तर दिलं इंद्रपदाधिक भोग नव्हे तो भोग नको तुम्ही मात्र हे सगळं तुम्हाला चक्रवर्ती राजा करतात. महाराज म्हणतात सार्वभौमराज याशी नाही काही का आम्हाला राज्य विजय काय लागत नाही. सरपंच होण्याकरता केवढी माणसं गोष्टी पारधी करत. आता काय मला जर कोणी आलं मला म्हणले तुम्हाला खासदार करतो मंत्री करतो तर मला वाटतं जरा विचार करून सांगतो बा आमच्या सर्व लोकांना विचारतो 20 लोकांना विचारतो ते जर म्हणले होतो म्हणजे काहीतरी गुळगुळीत काहीतरी होईल का नाही असं होईल. महाराज म्हणतो नाही आम्हाला त्याचा उपयोगच नाही. मग म्हणजे पातळीचं आधिपत्य देतो जिथं सगळ्या नागकन्या आहेत एकापेक्षा एक श्रेष्ठ स्त्रिया आहेत तिथं जड जवाहीर रत्न माणिक मोती अशा खाण्या आहेत असं पातळीचं आधिपत्य देतो. तुकोबाराय म्हणजे पातळीचं आधिपत्य देतो मानिकी विपत्य अजिबात नको त्याचा तो वास पण घेणार नाही. आता तुकाराम भगवान म्हटले बरं म्हणजे तुम्हाला प्रपंचाचं काही चालत नाही म्हणजे आता फार महत्त्व देतो. फार महत्त्व द्यायला सुरुवात केली. काय द्यायला सुरुवात केली तुम्ही अशी नुसती मूळ जाती फो केलं का लगेच पैसे, लगेच असं केलं का लगेच सोन्याची चेन, लगेच असं केलं का आमचं तमकं एखाद्याला हात लावला का लगेच त्याला फोन होतो असं केलं एखाद्याला असं केलं का लगेच त्याला बायको असं केलं का त्या लगेच एका मला मुलगी नाही तर लगेच मुलगी लगेच मुलगा असं जर केलं तर त्या कोकणात आहे तो काय तो दर्शन सोहळा का तो नाही तो असं काही केलं तर असे काढी कमी लाखी त्याचे लाखी काढतो पैसे काय मला लोक किती मूर्ख जर असे लाखी काढी करे असे तर लोक पण पैसे घेतोच कशाला तुम्ही काय मला काही समजत नाही ते. अशी तुम्हाला जादू होईल अशी तुम्हाला काही योग सिद्धी देतो. मग काय अडचण आहे तुम्हाला असं जर असं लावते लोक महाराज महाराज अशी तुमच्याकडे गर्दीच गर्दी. तो पण एका वाक्यात उत्तर दिलं योग सिद्धी 7 ते तो मानिकी असा एका मिनिटातच ठोकत त्याला वारकरी म्हणतात. हे संप्रदायाचे नियम आहे असं आहे. बरेच काही मा पण देवाचं कधी तोंडातून देवा मला हे दे आणि देवा माझ्या करता हे कर नाही संपलं तर आकाश समजून नाही ते असाच टांगून ठेवायचा कशावर गॅसवर त्यामुळे देवादेवाकडून कीर्तन करतो त्याच्या ध्येय आता पडशात खोकला योग सिद्धी 7 ते तो मानिती असा. योग सिद्धी ते अजिबात नको तसल्या प्रस्तावाला अरे सिद्धी लावे दिसे आणि कोण तया कुसे नेले राजहंसे पाणी जैसे एखाद्या राजहंसाने पाणी प्यावं अशी गोष्ट झाली ती त्यांनी दूध टाकून पाणी प्यावं अशी होईल ना ती गोष्ट असं कधी घडणार नाही. आता मग भगवंताचं सगळं संपलं आता शेवटचं शस्त्र काढलं खास प्युअर 1 नंबरचा तुम्ही ज्याच्याकरता फार मोठं करताना आता तो मोक्ष घ्या अभय मोक्ष देतो तुम्हाला. तुकाराम काय उत्तर दिला तो मोक्षाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज म्हणले मोक्ष तुमचा देवान तुम्ही दुर्लभ तो ठेवा सगळा मोक्ष गोळा कर आणि प्रतिकडून कडे टाकून द्यायला असं आहे का. मोक्ष एवढे सुख आणि सुख नव्हे तेच दुःख सेवाधारी बनला तर त्याला दुःख नाही वारकरी बनला तर त्याला दुःख नाही. मामा तुमचं कौतुक आहे या बाबतीमध्ये. मामाची सेवा फार दांडगी महाराज 4 वेळा तळेगावाला जातो ते 4 वेळा काही त्यांना पगार नाही त्यांना कोणी आग्रह केलेला नाही घरची काही अडचण नाही फक्त वारकऱ्यांची सेवा. तो इथले सप्तवादी आले महाराज आले त्यांना काही कमी नको त्यांना कोणी अडचणीत नाही आणलं पाहिजे त्यांना काही पाहिजे
तटस्थ उभे राहणार, 4 वाजवून येणार. म्हातारी झाली पण तरी काय देवानी पांडुरंग त्यांना तेवढी शक्ती दिली. सेवाधारी झालं तर त्याला धोका नाही, भक्त झालं तर त्याला धोका नाही, पण महाराज झाला तर त्याला धोक्याच्या बाजूला तो जातच नाही. डेंजर होता. बरं चालेल ना, काय तुम्हाला अनुभव त्याचा तरी काय सांगायचं. महाराज कधी होऊ नये माणसाने. मला मी 3:30 ला उठलो तर गॅस पेटवून नाही बसतो म्हणजे लोक ते म्हणते मग कशाला घेतलं गॅस पेटवून पाहत नाही. ते झालं तर 1 तास झालं काय झोप लागत नाही, ह्या वेळेला काही घाता येईल ना चल मग आता 2 तास फिरतो म्हणजे पहाटे 3:30 ला आता रात्री 9 पर्यंत हे तर जास्त टोचून गेले. म्हणजे आपण कोणाच तरी कीर्तन ठेवून आता कोणी येऊन काही सांगायचं या लोकांना ते झेपणार नाही, ते चालणार नाही, काहीतरी या तेव्हा करणार ते या आपल्याला काही झेपत नाही, विद्यार्थी पण ऐकणार नाही. ते लक्ष लोक बसा त्याला फोन करीत बसा त्याची वाट सांग बरं ज्ञानचं कीर्तन करतात मामाही इथूनच समजा एखादा सोडलं तरी इथून अर्ध्यापासून तिथून हे अजून सगळे आखी कीर्तनकार एखादं नसेल त्याच्यामध्ये सगळे कीर्तनकारी पट्टीचे कीर्तनकारी याचं ठेवलं का हे अर्धे आणले हे अर्धे नाही आले का अजून अर्धे आता येते ना काय अर्धे म्हणजे शब्दाला चुकी झालं अर्धे याचं कीर्तन ठेवलं याचं काय ठेवलं माझं कोण नाही ठेवलं त्याला काय ठेवलं याला काय त्याला काय सोडला नसते ते दुकान मी आपलंच करतो म्हणून. आता मी ते म्हणते याला लय हाऊस आहे तर मग हे हाऊस तुझे लय हाऊस का हाऊस का ते का तर त्याला असं विनोदाचा भाग सोडा मला ते गरजेचं होतं काय पण आता मला उभं राहून बसून कीर्तन करतो मी पण महाराजांची सेवा आहे इथं काय ढोंग नाही करायची. अशी महाराजांची सेवा जेवढी करते काय भरोसा घ्या म्हणजे सकाळी उठत होते नाही, काय भरोसा घ्या उठत होते नाही. आणि म्हणून परवा खूप आनंद घ्या. तुम्हाला पुन्हा संधी हे सांगताच नाही का आपल्याला खूप आनंद घ्या. तुम्ही जर खूप आनंद घेतला तुम्ही खूप उचललं तर कार्यक्रम सगळा मामा हे सगळं विद्यार्थ्यांच्यावर कार्यक्रम तुम्ही पाहिले कालपासून मिलिटरी काय करतील यांच्या पुढे नुसते बंद गोळ्या घातल्यासारखे या कशाला तो जे काल बाग घेतले ना तेच वाजवायला तेच म्हणायला स्वयंपाकाला काय ते चौरंगी कुणीकडे टाका तुम्ही माझीचं तुला कुणीकडे फेकलं का तसं पायावर उभं राहतं ना तसे आहे आमचे महेश महाराज 1 नंबरचे कुणीकडे फेकलं गेलं की पायावर सगळं टकाटक. आता एवढा शब्द म्हणतो ना याला कामातून त्याचा चित्र पाय होता मुकेश महाराजचा लय भाव असतो म्हणजे आहे ना लय शांत मूर्ती ती. आता कीर्तन झालं पण काय शांत मूर्ती लय काय सांगायचं तुम्हाला मोक्षा एवढे सुख सुख नव्हे तेच दुःख. जो महाराज मी तर मुलीला सांगतो ऐकले मामा भाई तू डॉक्टरी होय वकील होय अजून काय इंजिनियर होय अजून काय व्यवस्थित तुला काय जगावरती खूप शिक खूप फक्त पहिली तू गृहिणी बन. गृहिणी घेऊन तुला सगळं करता आलं पाहिजे. तसं महाराज व्हा गवई व्हा खूप गा संप्रदायाचं भूषण आहे की आपल्याला केलं पाहिजे आपली सेवा आहे. पण भगवंताचा भक्त म्हणून त्याला पहिलं काय म्हणतात मी भक्त आहे मी वारकरी आहे मी सेवाधारी आहे भगवंताचा त्याला पहिला क्रमांक द्या. नंतर बाकीची गोष्ट काय असेल पण ते उलट क्रमांक होतो. भक्त सेवा फार लांब जाते असं होतं. तुकाराम महाराज म्हणजे तसं नाही. तुका महाराज म्हणतात मोक्ष तुमचा देवा तुम्ही नाही काय म्हणतात मोक्षा एवढे सुख सुख नव्हे तेच दुःख. मला याच्यावर सांगायचं मोक्ष म्हणजे काही न करणे त्याला म्हणतात मोक्ष. वृत्तीच निवृत्त होणं त्याला म्हणतात मोक्ष. सहज निज निराकार वृत्ती निवृत्ती झाली जनन विषय निमाझे हर अदृश्यतेचे झाले सुखे निजलोका. मामा एवढं भाग्य कोणत्या महाराजाचं आहे पुढचे मागचे नाख्य होत
काही श्लोक म्हणा आदो म्हणा मला पण आठ काय बोलायचं त्या कामाने महाराजांनी माझी खूप कृपा केली असं तो भाग मुद्दा सांगायचा होता. महाराज म्हणतात मोक्ष वगैरे सुख आणि सुख नव्हे हेच दुःख. मग आता भगवंतांनी हात टेकले तू कोणा म्हणजे मागतो म्हणजे मग तो फारच चांगलं म्हणजे मागा 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 काही मागा तुम्हाला महाराज म्हणले मला दुसरं तिसरं काही नाही पाहिजे म्हणजे मला एक चुका म्हणजे या त्याशी वाटे अवघासी मला भगवंत वाचून दुसरं काही लागत नाही. महाराज म्हणतात या ठिकाणी हेच ज्याचे धन चिंतन हे शिवाचे सदा हरिते सदा हरिते सदा हरिते हो हे जाते फल सदा हरिते चिंतन हो सदा हरिते चिंतन सदा हरिते मागण्यासारख्या जगात काही नाही तुझ्याकडे काही नाही. मागणी आमच्या परंपरेत नाही. मागितलं तर भक्ताचं लक्षण सिद्ध होत नाही. मागितलं तर समाजात त्याची किंमत राहत नाही. हे तुकाराम एवढं असताना सुद्धा आजच्या अवघात 6 वेळा मागितले. हे कसं काय मागितलं? हे दोन गोष्टी विरुद्ध एकत्र कसं काय राहिले? महाराज मागणीच्या अत्यंत विरोधात आहेत, आत्यांच्या स्वभावाच्या विरोधात आहेत. आणि मग तरी सुद्धा महाराज म्हणतात देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर देवाचा ऐसा करी उपकार 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 हो देवाचा ऐसा करी उपकार देवाचा ऐसा करी उपकार आणि देहाचा विसर पाडी मत. काही मागण्या अशा असतात की त्यात सगळं जग मागितलं जातं, पण मागितलं तर काहीच नाही. काही असे महाराज म्हणतात हे तर मागत नाही, पण ते म्हणले अरे ज्यांनी मागितलं त्यांचं काय? ध्रुववाणी मागितलं त्याचं काय झालं? उपमन्यूने मागितलं त्याचं काय झालं? आणि म्हणून मी तुझ्याकडे मागू मागण्यात काहीच नाही, परमार्थात तो मागतच नाही. पण मग तरी महाराजांनी मागितलं. म्हणजे असं आहे काही मागणी अशी असते विनाशा करता असते, काही मागणी अशी असते न कळण्यामधली असते, आणि काही मागणी अशा आहे कळण्यातली थोडं पण सगळं ब्रह्मांड मागून घेतलं जातं. असं आहे.
म्हणजे अज्ञानात त्याला ती काही गोष्ट कळत नाही आणि म्हणून तो तशी मागतो, त्याला काही कळत नाही तसं मागतो. असं एकाने तपश्चर्या केली, भगवान शंकराने तपश्चर्या केली, 12 वर्ष तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले. वरमगृही बोल तुला काय पाहिजे? भक्त म्हणला देवा 12 वर्ष तपश्चर्या केली, लय झालं, लोकांना 2-2 पोरं झाली, सगळ्यांचे लग्न झाले आणि मला बायको नाही, मला पोरगच नाही, तर मला पोरग दे. भगवान म्हणजे तथास्तु, तुला मुलगा होतो. वर्ष झालं, 2 वर्ष झाली, मुलगा काय व्हायला तयार नाही. आणि मग पुन्हा गेला, 12 वर्ष तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले. बरं बोल काय देवा म्हणजे तुम्ही पण लवकर बोलता महाराज लोकांसारखं, तुम्ही पण खोटं बोलता म्हणजे काय झालं? अहो म्हणजे तुम्ही मला मुलगा येतो म्हणजे मुलगा झालाच नाही, असं कसं काय? म्हणजे भगवान शंकर म्हणजे अरे माझं वरदान आहे, चुकीचं होऊ शकत नाही, असं होणारच नाही, झालाच पाहिजे मुलगा, असं काय खोटं बोलतो म्हणजे नाही झालं म्हणजे मी काय खोटं बोलतो काय? भगवान शंकराने अंतर ध्यानाने पाहिलं, तर विचार काय तुझं लग्न झालं का? म्हणलं नाही. म्हणे मग तुला पोरग होईल का मला पोरग होईल? अत्यंत नाही मागायची, काही लग्नच नाही केलं तर काय मागत? त्याला काय अर्थ आहे का? एकाने 12 वर्ष तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले, कारण तिची बाई पोटी काढली, तिचं होतं चपटेला, आणि सगळे लोक तिला म्हणायचे चपट्या नाकाची, चपट्या नाकाची, चपट्या नाकाची. वाईट होतं का? लपट्या नाकाची, चपट्या नाकाची. आणि मग ते गेला म्हटलं नको, ह्याच आपल्याला काय करू म्हणला, देवाकडे मागला. 12 वर्ष तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले. परमभोगी देवा म्हणला आमच्या बायकोचं नाक लोक नक्ट नक्ट म्हणतात, सगळ्यापेक्षा लांब नाक कर म्हणतात, अगदी कोणाचं नाही एवढं लांब नाक कर. भगवान म्हणजे तथास्तु. असा भक्ताला आनंद झाला. आता काय मला चिरवायचं नाही म्हणला, आनंदातच आला. तर बायको घरात नाक हापशव, लोक त्या नाकावर तिकडे पलीकडे जायला लागले. काय म्हणला, काय केलं म्हणले तुम्ही? अहो माझ्या घरात कोणी एवढं नाक लावलं म्हणले, काय झालं कोणाचं? त्याला वाटतं मी देवाला म्हणलं माझ्या बायकोच नाक मोठं, तर एवढं मोठं तरी कसं काय ह्या रेल्वेचा पण बारीकच करून घ्यायला 12 वर्ष तपश्चर्या केली. देवा आमच्या बायकोचं नाव एकदम लहान करा. भगवान म्हणजे तथास्तु. हा आला घरी, आता डोक्यात फक्त बायकोचं नाक पाहायचं होतं घरी. त्या आलं पहिलं बायकोचं नाक पाहिलं, सरळ सपाट फक्त 2 छिद्र. काय वाईटच झालं म्हणला. परत गेला 12 वर्ष तपश्चर्या केली. देवा म्हणला आमच्या बायकोचं नाक जसं पहिलं होतं तसंच कर. भगवान म्हणजे तथास्तु. तपश्चर्या केली, 36 वर्ष तपश्चर्या केली. मागितलं कशाचं मागितलं? जसं तसंच होतं, ते जसं तसंच राहिलं. आता याला हे काय मूर्खाचीच मागणी नाही, आपल्याला काही मागणी, याला काही मागणीला काही अर्थ नसतो. मग मागणारा असा चतुर पाहिजे. एक मागणी अशी असते म्हणजे दुसऱ्याचं वाटोळ झालं पाहिजे, पण तरी चालेल, पण मला नाही, त्याला नाही मिळालं पाहिजे, माझं काही नको. अशी एकाने अशी तपश्चर्या केली, असे भावबंद होते शेजारी शेजारी, तो दोन्ही तपश्चर्याला बसले. आणि मग याला वाटायचं का मी जास्त मागणार, त्याला वाटायचं मी जास्त मागणार. भगवान हा आधी दोघांनी तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले. पहिले भक्ताला गेले, बोल तुला काय पाहिजे? ते म्हणतात देवा काही नाही, मला त्याच्यात दुप्पट द्या म्हणतात, त्याच्यात दुप्पट द्या. बरं चालेल. त्याच्यावेळी गेला, तुला काय पाहिजे म्हणले? तेव्हा काय नाही म्हणले, माझा एक डोळा जाऊ दे, माझं एक पोरग बनू दे, आणि माझी एक बायको मरू दे. कारण त्याला 2 बायको होत्या, 2 पोर होते, 2 डोळे होते. त्याला आलं म्हणजे पण त्याच्या दुप्पट पाहिजे का? म्हणतात असतो त्याचे 2ही डोळे दिले, ते 2ही पोरं दिली, त्याच्या 2ही बायका मिळते. कारण त्याच्या डबल मागितलं होतं ना, त्याला जेवढं देताना त्याच्या डबल मला दे. भगवान दिले त्याला डबल सगळं. ह्याला हे काही विनाशातलीच गोष्ट आहे. जाऊ द्या, पण मागणी अशी, एका आंधळ्याने तपश्चर्या केली. जाऊ द्या विनोद सोडा. एका आंधळ्याने तपश्चर्या केली, मोठा हुशार मागणारा, असा हुशार मागणारा, आणि देव प्रसन्न झाले. देवा भक्ता बोल तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा काही नाही, माझी छोटी मागणी होती. काय? फक्त माझ्या नाकाच्या डोक्यावर मी राजछत्र पाहावं, माझी एवढीच इच्छा आहे. आता एवढीच इच्छा आहे. आता देवाला काय करावं लागलं? पहिले याला डोळे द्यावे लागतील, दुसऱ्याचं लग्न करावं लागेल, तिसऱ्याला मुलगा द्यावा लागेल, चौथ्याला राज्य द्यावं लागेल, आणि मग त्याच्या डोक्यात छत्र पाहिजे,
आणि मग गेली ते पाहायचं. याला म्हणतात शहाणा मागणारा. त्याला काय म्हणतात? शहाणा मागणारा. गेलं मामा माझं एक काम होतं. काय काम आहे? काय नाही, आपलं तेवढं मुलीचं तेवढं लग्न काढून दे. आता मागे केवढी ही एवढी आमच्या तेवढं मुलीचं लग्न काढून दे. ते लग्न काढून दे काय गमत. एक वाक्य झालं तुझं, पण मागितलं केवढं ते. तसं हे असे एका वाक्यामध्ये खूप काही मागायची किने ही तुकाराम महाराजात आहे. एक राजाला मुलगा झाला आणि तो असा प्रसंग झाला. तो राज मला काय ज्याला जे पाहिजे ते द्यायचं. जेलमध्ये गेला मला सगळ्यात दुःखी माणूस असता. हे म्हटलं मला मुलगा झाला, तुम्हाला ज्याला जे पाहिजे ते मी द्यायला तयार. काय म्हणजे आम्हाला कपडे पाहिजे, काय म्हणजे आम्हाला जेवायला भाडं नाही भाडं पाहिजे, काय म्हणजे आम्हाला वडायला भिड्या द्या, कोण म्हणलं आम्हाला सोना द्या, कोण म्हणलं आमको तुमको, सगळ्याला दिलं. सगळे खुश. पण एक आपला मामा धमाले मामासारखा एक माणूस फार हुशार होता म्हातारा. ते गेले त्याच्याकडे राज. काय तुला काय पाहिजे? महाराज मला काही नको, तुम्ही काय करा, माझ्या कमरात 2-4 लाथा घाला आणि मला ह्या जेलच्या बाहेर ढकलून द्या. मागितलं तरी त्यांनी काय मागितलं? ते न मागितल्याच मागितलं का काय दिलं त्यांनी? न मागितल्याला मागितलं, काय घेतलं तिथलं नाही. पण असं काही दिलं, मागून घेतलं तर त्याच्या आयुष्याची मुक्ती झाली. बरोबर आहे का नाही? असं छोटं मागणं असतं, पण त्या छोट्या मागण्यामध्ये तुकाराम महाराजांनी सगळी दुनिया मागितली. सगळं भगवान मागून 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 थकले, पण तुकाराम महाराज नाही म्हटले. मग शेवटी तुकाराम महाराज आता मी मागतो म्हणून. आणि मग तुकाराम महाराज छोटंसं मागणं मागितलं. हे जे दान दे तुझा विसरण भावा गुण गायन आवडे हीच माझी सर्व दुरी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग ही सदा. हे मागणं एवढं मागितलं. अरे तो जर हातात आला तर आता जगात शिल्लक राहिलं काय? राजाला 100 बायका होत्या. राजा परदेशाला गेला होता. सगळ्यांना सांगितलं बायकोला कोणाला जे जे काही पाहिजे त्यांनी पाकिटामध्ये त्याला कुठ्यात बंद करून द्यायचं. तिकून येताना मी सगळ्याला काही घेऊन येईल. सगळ्यांनी कोणी दागिने, कोणी कपडे, कोणी काय, ज्याला जिला जे पाहिजे त्यांनी ते लिहिलं आणि झालं. आणि मग सगळ्यात लहान राणी धाकटी राणी होती. ती मोठी चाप्टर होती आमच्या शरद काय मासं चाप्टर असतात असं ते अशी चाप्टर होती. मग आम्हाला तिने त्या पाकिटात घातलं. मला फक्त तुम्ही पाहिजे. आणि मग ते आणा तिकडून सगळं घेऊन आणि मग सगळ्याचं सामान दिलं. आता हिचं पाकिट पाहिलं तर हिच्यातलं पाहिलं तर हे फक्त तुम्ही द्या, मला तुम्ही पाहिजे, मला काही नको. सगळ्याला दागिने वाटले. राजाने सगळ्याला हाकून दिले त्यांच्या महाला आणि राजा हिच्याकडे गेला. आता राजाच हातात आल्यानंतर सगळं राज्य हिचंच आहे काही यांचं आहे. आता हे सगळे नाही लागले. हे तसे तुकाराम महाराज हुशार आहे. त्यांनी पत्रात पाकिटात घातलं मला फक्त तू पाहिजे, मला दुसरं काही नको.
म्हणजे ही खूप मोठ्या मागणी, न मागण्यातली मागणी. देहाचा विसर पडू दे मागितलंय, पण न मागण्यातलं मागितलं. बरोबर आहे का नाही? माझी वृत्ती तुझ्या चरणाच्या ठिकाणी ठेव, हे मागितलंय, पण न मागण्यातलं मागितलंय. माझे विकार सगळे दूर कर, हे मागितलंय, पण न मागण्यातलं मागितलंय. नाममुखी देई, संत संग देई, माझी सेवा वर्तंगती शुद्ध करून घेई, हे सगळं मागितलंय, पण न मागण्यातलंच मागितलेलं आहे. असंच असतं. जर पाण्यामध्ये जर पोतभर माती टाकली तर पाणी काय करतं? गढूळ होतं. आणि जर पोतभर तुळशी टाकली तर टाकून दोन्ही सारखंच आहे का नाही? एक जावई गेला सासूच्या घरी धोंड्याच्या मध्ये असे धोंडे खाल्ले मामा. आता ज्याला सासू त्यालाच कळतं, मग आपल्यासारख्याला आपल्याला काय कळतं? ज्याला सासू त्याला कळतं आपलं काय. बरं हा हा माझा सासरा बरोबर आहे. मग आता तुम्ही त्यांनी इतकं खाल्लं धोंडे खाय, भजे खाय, भजे खाय, पाठवतो पोट इतकं निवड झालं. आणि मला पण थोपा डोळे पाणी केलं तर पाय पडत. ते मेवणी सगळ्यांनी घ्यायला डॉक्टरने तिकडे पाहिजे. म्हणजे काही घाबरू नका. त्यांनी 4 गोळ्या घेतल्या आणि म्हणजे 4 गोळ्या घ्या म्हणतो. तुला डॉक्टर तुला काही अक्कल आहे का म्हणून? मेवणी एवढा आग्रह करत होती, एक भज खा, एक भज खा. तुम्ही तिथे एक भज नाही खाल्लं आणि तू 4 गोळ्या तू माहित काय मला खाल्ल्यानंतर सगळं एवढं झालंय. डॉक्टर म्हणला मूर्खा, ते खाल्लं तर मेला असतात, पण आता हे खाल्लं तर तू जगशील. तू खाण्यातला काही फरक आहे का नाही? मागण्यातला काही फरक आहे का नाही? मग तसं तुकाराम महाराजांनी असं काही सुंदर मागितलंय की न मागण्याचं मागितलं महाराज म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी, असं मला काही दे. देहाचा विसर पाडी मज देवा तायसा तरी उपकार, देहाचा विसर पाडी मज विठाल विठाल. हे देवा मला असं दे, देहाचा विसर पडू दे. पहिली गोष्ट, देव ही संकल्पना समाजामध्ये अजून काय त्याला रूढ झाली नाही म्हणा, किंवा समाजाने स्वीकारली नाही असं म्हणा. समाजाचा काही निश्चय झालेला नाही. नेमकं देव 4 हाताचा की 2 हाताचा, का पंढरपूरचा, का इकडचा का तिकडचा, लोकांना अजून ठरवायचं. ते 700 वर्ष झाले लोकांना. समाज संतांनी कीर्तन करून 700 वर्ष लोकांना प्रबोधन केलंय, पण लोकांचा काही निश्चय तयार व्हायला नाही अजून. नेमकं खरोखर देव कोणता आहे असं. आणि म्हणून देव ही संकल्पना फार सूक्ष्म आहे. देव म्हणजे नेमकं काय? आकाराचा देव आहे का निराकाराचा देव आहे? भगवंताचे 2 रूप आहेत. मग तुकोबाने कोणाकडे निर्गुण निराकार परमात्मा त्याच्याकडे मागितलंय का सगुण साकार त्याच्याकडे मागितलंय? परमात्म्याचे 2 रूप आहेत. आणि म्हणून देव शब्दाचा अर्थ आहे देव, देव दिव्य ते देव, हा असं त्याचं वर्णन केलं आहे. आणि ते यास्त म्हणजे त्या षडांगामध्ये असं लिहिले, असं दा धातू असतो. दा दा दीप द्युत असे धातू असतात आणि त्या धातूने देव शब्द बनलेला असतो असा आहे. म्हणजे दा दीप द्युत, दा म्हणजे देणे, दा देते असा अर्थ आहे. आणि दीप दीपती असा अर्थ आहे. आणि द्युत द्योतती असा अर्थ आहे त्याचा. तर देव शब्दाचा अर्थ असा आहे जो देतो तो. देव दानात्वा दीपनात्वा, देव दानात्वा दीपनात्वा, दिष्ठानो भवति देवः. म्हणजे देव शब्दाचे असे अर्थ केले आहेत. दाना जो देतो त्याला देव असं म्हणतात. दानात्वा दीपनात्वा म्हणजे जो दानात्वा दीपनात्वा आणि दिष्ठानो भवति देव, द्युत द्योतति देवः. म्हणजे जो देतो त्याला देव असं म्हणतात. दाना देतो तो त्याला देव. दीपनात जो प्रकाश करतो त्याला देव असं म्हणतात. आणि दिव्यते त्याला म्हणतात देव. आणि द्युत द्योतते त्याला म्हणतात देव. शास्त्र असं वर्णन करते. मी तुम्हाला ह्याचं एक सगळं सांगणार आहे. तर मला याच्यावर 8 दिवस कीर्तन करायचं आहे ना. आता तिथपर्यंत कळालं तर लिहिलं पाहिजे का नाही कसं. आणि म्हणून
दानात देव हा. पहिले दिव्य ते देव हा. दिव्य ते देवामध्ये ज्याचं सगळं दिव्य असतं त्याला देव असं म्हणतात. काय दिव्य असतं? जन्म कर्म च मे दिव्य मोहम व्यक्ती तत्वतः. पुढे काय? त्यक्त्वादेहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुन, तो पुन्हा जन्माला येत नाही. कोण? मी दिव्य. जन्म कर्म च मे दिव्य. माझा जन्म दिव्य आहे, माझं कर्म दिव्य आहे असा जो जाणतो तो खरोखर देह त्यक्त्वा, देह टाकून पुन्हा तो जन्म धरत नाही. म्हणजे माझं सगळं भगवंताचं सगळं दिव्य असतं. जन्म दिव्य आहे, कर्म दिव्य आहे, रूप दिव्य आहे, नाम दिव्य आहे, स्थान दिव्य आहे, लीला दिव्य आहे. भगवंताचं काय दिव्य नाही? सगळं दिव्य आहे. अत्यंत तेजस्वी ओजस्वी आणि म्हणून दिव्य ती देव हा असं त्याला देव असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट ही स्थानुभवती म्हणजे जे अंतरात राहतात त्याला देव असं म्हटलंय. पण तो अर्थ काही जर आपल्याला असेल. दीपयती. दीपयती नाम प्रकाशते. दीप्यते ह्यासो तेजोमया तिथे देव. दीप्यती म्हणजे आत्मरूपेण प्रकाशते. आत्मतया द्योतते. आत्मरूपाने प्रकाशते. त्याला देव असं म्हणतात. कसं देव म्हणतात त्याला? आत्मरूपाने प्रकाशते. तुम्हाला सांगतो. विठाल विठाल असं म्हणतोय. आत्मा परमात्मा, ब्रह्म आत्मा परमात्मा आणि ज्ञान ह्या गोष्टी भिन्न नसतात. कशा असतात? पहा, सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर सूर्य आणि सूर्याची प्रभा ही भिन्न नसते. सूर्य आणि सूर्याची प्रभा ही भिन्न नसते. बरोबर आहे? मग ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीला ज्ञान होतं, कधी नेत्रेंद्रियाद्वारा होतं, कधी श्रोत्रेंद्रियाद्वारा होतं, कधी घ्राणेंद्रियाने होतं, कधी रसनेंद्रियाने होतं. पंच ज्ञानेंद्रियांनी ज्या ज्या पदार्थाचं ज्ञान होतं ते ज्ञान म्हणजे भगवंताचं रूप असतं. ज्ञान हे चेतनाहून भिन्न नसतं. ज्ञान हे चेतन रूप असतं. आणि म्हणून जे ज्ञान होतं तो देव आहे. जे ज्ञान होतं तो ज्ञानाच्या रूपाने देव आहे. ज्ञान आणि देव वेगळा नसतो. कोणत्या देवीनाशी ज्ञान असेल त्याच्यापेक्षा आत्मज्ञान वेगळं असतं तर तो भाग वेगळा. पण ज्ञान हे भगवंताचं रूप आहे म्हणून आत्मतया द्योतते असे. दीपती. दीपती म्हणजे हे असो तेजोमया प्रकाशती. ज्ञान रूपाने तुम्हाला जे कळतं. जगात दोन पदार्थ आहेत. कोणते आहेत? एक आहे जग आणि एक आहे चेतन. नेहमीचं उदाहरण आहे बल्ब तुमच्या पुढे आहे आणि बल्ब मध्ये लाईट आहे. पण प्रकाश पडतो तो विजेचा पडतो का बलाचा पडतो? विजेचा कसं काय पडत? मग आता टॉवर लाईनला पाहायला पडतो का प्रकाश? नाही. मग कोणाचा पडतो? बल्बचा. वीज काढून घ्या. तो पडतोय का? दुकानात पडतो का त्याचा? प्रकाश कशाचा पडतो? ज्यावेळी दोन्हीचा करंट एकत्र झाला तर त्याचा प्रकाश पडतो. बरोबर आहे? मग आता हे जगात दोन एक पदार्थ आहे जग आणि एक पदार्थ आहे चेतन. समजलं? दुसरं उदाहरण आहे का? बॅटरी आपण दाबली का प्रकाश पडतो. मग तो शिलाचा प्रकाश पडतो का बलाचा पडतो? दोन्हीचा पडतो. बरोबर आहे का नाही? शिल आणि बल एकत्र आल्यानंतर मग त्यातच दोनच आहेत. एक बल आहे आणि एक शिल आहे. तसं ह्या जगतामध्ये जड आहे आणि एक चेतन आहे. आणि जगात ज्ञान नावाची संवेदना नसते, असू शकत नाही. विज्ञानाच्या भाषेत सरांची गोष्ट आता तुम्हाला माहित असेल ते काय आहे. तुमच्या त्या विज्ञानात असं म्हणतात ते मेंदूला ज्ञान होतं असं म्हणतात. पण वेदांत शास्त्रात त्याला काही मान्यता नाही. का मान्यता नाही ते? अरे मेंदू एक चिखलाचाच गोळा आहे ना. मेल्यानंतर त्यात मेंदू असतोच की नाही माणसात? मेल्यानंतर मेंदूचा गोळा असतोच की नाही? मग तिथं होतं का ज्ञान? कदाचित तिथं प्रगट होत असेल, प्रकाशित होत असेल, विस्तारित होत असेल, ती गोष्ट असू शकते. पण आमच्या वेदांत शास्त्रात साधू संतांनी ज्ञान नावाची गोष्ट म्हणजे चैतन्य. आणि चैतन्य काही चार नाही. ज्ञान म्हणजे चेतन, ज्ञान म्हणजे परमात्मा, ज्ञान म्हणजे आत्मा. आत्मा आणि चैतन्य परमात्मा वेगळा नाही. म्हणून परमात्मा हा ज्ञान रूप आहे. तुम्हाला असे किती काही उदाहरण वगैरे सांगता येतात. नको पण निघतं त्या वेळ संपली माझी. आणि म्हणून ज्ञान जड आणि चेतन या जगतामध्ये चेतन नावाची एक वस्तू आहे आणि ती ज्ञानाने कळते.
तुम्ही पाहता हे माहीत आहे का? कशाने करतो हा? ज्ञानाने करतो. जगात अशी कोणती वस्तू आहे का ती ज्ञानाने प्रकाशित होत नाही? याचं प्रामाण्य कशाने सिद्ध होत आहे? हा माईक आहे, हे स्टँड आहे. मग या स्टँडाला हे माईकाला माईकत्व व्हायला वायत्व सिद्ध करण्याकरता जगात आपल्याकडे कोणती प्रक्रिया आहे का ज्ञानातून? ज्ञानातून प्रक्रिया असू शकत नाही. म्हणजे जगातले सगळे पदार्थाची सिद्धी त्याला प्रमाणिका म्हणतो. त्याला प्रमाणिका. हे खरं आहे, हे खोटं आहे, हे आहे. माईक आहे ही गोष्ट, हा चांगला आहे, हा वाईट आहे, कोणतं घ्या. पहिली वस्तूची सिद्धी म्हणा किंवा नंतर वस्तूची सिद्धी केल्यानंतर त्यातली प्रमाणिका म्हणा. कशाने सिद्ध करणार तुम्ही? ज्ञानाशिवाय पर्याय नाही. मग सगळं जगत हे परप्रकाशित आहे. सगळं जगत काय? परप्रकाशित. त्याला म्हणतात परतः प्रामाण्य. तर काय म्हणतात? परतः प्रामाण्य. तुमच्या ज्ञानाशिवाय कोणत्याही वस्तूला प्रामाण्य येऊ शकत नाही. एखादी गोष्ट खरी की खोटी, ज्यावेळी तुम्हाला त्यातलं कळालं तर तुम्ही याला खरी म्हणू शकता. ज्यावेळी कळालं त्यावेळी तुम्हाला खूप खोट्याचं तरी ज्ञान आणि खऱ्याचं तरी. मग ज्ञाना वाचून तुम्हाला कोणती वस्तू प्रमाणित करता येत नाही. याला म्हणतात प्रकाशन. सूर्याचा उदय झाला, सगळ्या जगाचं सूर्याने प्रकाशन केलं की नाही? सर्व प्रकाशन केलं. आणि सूर्याचं कोणी प्रकाशन केलं? हा सूर्य आहे असं ज्ञान कोण झालं? सूर्याने घट प्रकाशित केला का? सूर्य माईक प्रकाशित करू शकतो का? फक्त इथला अंधकार दूर करू शकतो का? हा माईक ही गोष्ट सिद्ध करू शकतो? अंधकार दूर करू शकतो. हा घट आहे, सूर्य काय ही गोष्ट सिद्ध, कारण सूर्य पण जड आहे. जसा घट पट दगड आहे तसा तो तेजस्वी गोळा आहे, तो पण जडत आहे. त्याचा प्रकाश हा पण जडत आहे. त्याच्यामुळे सूर्याचा प्रकाश जगातल्या कोणत्याही पदार्थाचं प्रामाण्य सिद्ध करू शकत नाही. लक्षात आलं? कोणतं जर सूर्याचा प्रकाश कोणत्याच प्रामाण्य करू शकत नाही. फक्त तो काय, सूर्य काय करतो? प्रतिबंध दूर करतो. गडद अंधार असेल तर तो अंधकार दूर केला की मग तुम्हाला त्या वस्तूपर्यंत वृत्ती जाते. आणि हे घट आहे, हे पट आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे, सगळ्या जगातल्या वस्तू ज्ञानाने प्रकाशित होतात. समजलं की नाही? मग आता सगळं जगत प्रकाशित करतं. कोण प्रकाशित करतं? आत्मा प्रकाशित करतो. कोण प्रकाशित करतं? आत्मा प्रकाशित करतो. आणि ते परमात्म्याचं स्वरूप आहे. ते आत्मतया द्योतते. द्योतते नाम प्रकाश येते. आणि मग सगळ्या जगाचं प्रकाशन ज्ञानाने केलं. आता ज्ञानाचं प्रकाशन कोण करेल? सर्व ज्ञान हे ज्ञान आहे, हे कशाने जाणलं जाईल? आता याला जाणायला काय? त्याला जाणायला काहीच नाही. मग ज्ञान हे ज्ञान रूपच आहे. त्याला जाणण्याकरता दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकता नाही. आणि म्हणून ज्ञान हे स्वतः प्रामाण्य आहे. स्वतः प्रमाण आहे. स्वतःला प्रामाण्य देणार आहे. घाटाखाली दिवा ठेवला आणि या घाटाखाली घड्याळ ठेवलं, बरोबर आहे की नाही? आणि अंधार दूर ठेवला. मग आता हे घड्याळाचा घट फोडला, घड्याळ दिसेल का? नाही. मग दिवा पुढे केला तर दिसेल का नाही? मग दिव्याच्या प्रकाशाने घड्याळ दाखवलं की नाही? मग आता हा मिटला, ह्या घाटाखाली दिवा. मग आता घटवरचा घट फोडला आणि तो खालचा दिवा पाहण्याकरता इकडचा दिवा पुढे केला, मग दिवा दिसतो. असं होईल का तुम्ही? मग काय? तो स्वयंप्रकाश आतमध्ये. मग जसा तो दिवा, त्या दिव्याचा प्रकाश सगळ्या घडभर पदार्थाचं प्रकाशन करून स्वतः सुद्धा स्वतः दिवा दिसला. तो कशाने दिसला? कोणाच्या कोण? दिव्याच्या प्रकाशाने दिवा दिसला. आणि दिव्याच्या प्रकाशाने घरातले सगळे पदार्थ, म्हणजे दिव्याच्या प्रकाशाने जसे सगळे जगातले पदार्थ प्रकाशित होतात आणि दिवा दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो, तसं आपलं आत्मज्ञान हे सगळ्या जगाला प्रकाशित करतं. आणि ज्ञान हे स्वतः प्रकाश रूप असल्यामुळे दुसऱ्याची आवश्यकता त्याला नसते. आणि याला म्हणतात, याला देव असं म्हणतात. हे परमात्म्याचं रूप असतं, हे निर्गुण रूप असतं. आलं का लक्षात? याला म्हणतात दीपनात इति देवहा दीपदीप्यते. हे असो आत्मतया द्योतते का तेजोमयात. हे प्रकाशमान असतं, हे परमात्म्याचं रूप आहे, हे निर्गुण रूप असतं. आणि म्हणून या ठिकाणी
देवा हे देवा या शब्दाने परमात्मा निर्गुण घ्यायचा की सगुण घ्यायचा. आता सगळं काही होत नाही सांगायचं. मला पुढे थकवा आलाय. फार पुढे जायला 8 वाजले. घराच्या पुढे काय जायचं काही काम नाही. उद्या काकडा आहे. अरे पण नंदू प्रामाणिक सांगा महाराज बंद करा आमच्याकडे तुला काकड्याचं काय सांगितलं असं वाकडं सांगितलेलं काय म्हातारा झालं की सांगा बरं महाराज आता सकाळी आम्ही 6 गळ्यात घातले आम्हाला. आता रात्रीचे 8 वाजले फक्त 1 तास सुट्टी दिली. मात्र मग बोलायचं वाकडं काय उद्या सकाळी काकड आहे म्हणजे लवकर कीर्तन समास